नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या गुरुपुष्यामृताचा योग आहे. 21 नोव्हेंबर 2024 म्हणजेच उद्याचा दिवस हा खूप शुभ दिवस आहे. याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:52 ते दुपारी 3:34 या दिवशी आध्यात्मिक सेवा करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप अत्यंत शुभ मानला जाणारा असा हा मुहूर्त आहे. कारण गुरुवारी चंद्र ज्यावेळी पुष्य नक्षत्रात असेल त्यावेळी गुरुपुष्यामृत योग तयार होतो. पुष्य नक्षत्र हे अत्यंत फलदायी मानले जाते, ज्याला नक्षत्रांचा राजा असेही म्हटले जाते. पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे गुरु आणि म्हणूनच हा योग सर्व कार्यसिद्ध्यर्थ योग असे म्हटले जाते. या शुभ योगात आपण कुठलंही नवीन कार्य, आध्यात्मिक सेवा, घर खरेदी, जागा खरेदी, वस्त्र खरेदी, सुवर्ण खरेदी करू शकता. आणि म्हणूनच या शुभ मुहूर्तावर आपण स्वामी सेवाही करावी, साधना करावी, आध्यात्मिक संकल्प करावे. याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. या दिवशी तुम्ही नवीन संकल्प करू शकता. श्रीयंत्राची, कुबेर यंत्राची स्थापना करू शकता. जर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करत असाल तर स्त्री सूक्त म्हणून अभिषेक करावा. जर कुबेर यंत्राची स्थापना करत असाल तर पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करावा. त्यानंतर कुंकुमार्चन करावे. या शुभ योगा दिवशी आपण आपल्या देवघरात दक्षिणावर्ती शंखाची स्थापनाही जरूर करावी. नवीन देवतांचे टाक, मूर्ती, फोटो यांची स्थापनाही जरूर करावी. हा शुभ मुहूर्त हा अत्यंत फलदायी असे मानले जाते. याचा आध्यात्मिक महत्वही खूप आहे. आता या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान केल्याने तुमच्यामध्ये असलेली नकारात्मकता, तुम्हाला जर कोणाची नजर लागली असेल तर ती निघून जाते आणि तुमचा गुरुग्रह मजबूत होतो. अंघोळ झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करून, शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र जर तुमच्याकडे असेल तर ते परिधान करा. आपल्याला उंबऱ्याचे पूजन करायचे आहे. या उंबऱ्याचे पूजन करताना प्रथम आपल्याला उंबरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे. आता लेपन करताना हळदीमध्ये तुम्ही अष्टीगंध घालू शकता. त्यामध्ये गुलाब पाणी, गोमूत्र किंवा शुद्ध पाणी घालून त्याचे मिश्रण तयार करा व ते आपल्या उंबऱ्यावर त्याचे लेपन करायचे आहे. हे झाल्यावर उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला शुभ चिन्ह आपल्याला काढायचे आहेत. अर्थातच तुम्ही स्वस्तिक काढू शकता, श्री काढू शकता किंवा शुभ लाभ काढले तरीही चालेल. त्यानंतर त्यावर हळद, कुंकू, अक्षता वाहून फुलं अर्पण करायचं आहे आणि छान आपल्या उंबऱ्याची पूजा करायची आहे. असं म्हणतात, दरवाजाच्या उंबऱ्याची पूजा केल्यावर आपल्या हातून आपल्या पितरांचीही सेवा घडते. यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा मुख्य दरवाजाच्या चौकटीमध्ये लावायचा आहे. तो दिवा अशा पद्धतीने लावायचा आहे की जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तो तुमच्या डाव्या बाजूला असेल आणि बाहेरून जेव्हा घरामध्ये प्रवेश कराल तेव्हा तो तुमच्या उजव्या बाजूला येईल. हा तुपाचा दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद घाला. यामुळे घरातील सर्व नकारात्मक शक्ती बाहेर निघून जायला मदत होते. आपल्या देवघरातील सर्व देवांना पंचामृत स्नान करावे. यानंतर नवीन वस्त्र आपल्या देवघरात अंथरून त्यावर मूर्ती ठेवाव्या. प्रसन्न अंतःकरणाने देवघरातील देवतांची पूजा करावी. यानंतर सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे घरातील पूजा झाल्यावर जर आपल्या घराजवळ औदुंबराचे झाड असेल तर आपल्याला औदुंबराची पूजा करायची आहे. कारण औदुंबर वृक्ष म्हटलं की लगेचच आपल्या मनात येतात ते आपले गुरु. आपल्या गुरूंचे स्थान हे औदुंबराच्या वृक्षाखालीच आहे, हे गुरुचरित्रातही सांगितलेले आहे. आणि या गुरुपुष्यामृताच्या शुभ दिवशी या औदुंबराची सेवा आपल्या हातून घडावी एवढीच इच्छा. स्वामी केंद्रात, मठात, मंदिरात गेल्यावर आपण प्रथम औदुंबर वृक्षाला नमस्कार करतो, प्रदक्षिणा घालतो आणि त्याचा खूप चांगला अनुभव स्वामी भक्तांना येतो हे आपल्याला माहीत असेलच. आता उपाय करताना आपल्याला या औदुंबर वृक्षाला जल अर्पण करायचे आहे. शक्य झाल्यास हा उपाय उद्या सकाळी लवकर उठून करावा. घरातील पूजा झाल्यावर आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी घ्या. त्या पाण्यात थोडेसे काळे तीळ घाला, थोडे कच्चे दूध घाला आणि त्यावर हळद कुंकू अर्पण करा. मी आधी म्हटल्याप्रमाणे शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून तुम्हाला औदुंबराजवळ जायचे आहे. त्यानंतर हे पाणी तुम्ही औदुंबराच्या मुळाला अर्पण करा. जेव्हा तुम्ही घरातून जाल तेव्हा सोबत तुपाचाही दिवा घेऊन जा, तो तिथे प्रज्वलित करा.
यानंतर वृक्षाला नमस्कार करायचा आहे. औदुंबराची प्रथम क्षमा मागायची आहे. आता तुम्हाला विचार पडला असेल की तुम्ही क्षमा का मागणार? तर तुम्हाला माहित असेलच, कुठल्याही झाडाची जेव्हा आपण पानं फुलं तोडतो, फळं तोडतो, तेव्हा आधी त्याची क्षमा मागायची असते आणि नंतरच त्याची परवानगी घेऊन मगच ते आपल्याला तोडायचे असते. त्याचप्रमाणे आपल्याला औदुंबराचे एक पान तोडायचे आहे. ते पान तोडल्यानंतर जर शक्य असेल तर खाली एखादे पान पडले असेल झाडाच्या, तर ते तुम्ही घेऊ शकता. ते घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे आणि त्यानंतर एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये ते ठेवायचे आहे. त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून त्या पानावर पेनाने तुम्हाला तुमच्या मनातील एक इच्छा लिहायची आहे. आता इच्छा पेनाने लिहित असताना पेन फक्त काळ्या शाईचा न वापरता कोणत्याही शाईचा वापरला तरी चालेल. ती इच्छा लिहिल्यावर तो लाल कपडा ज्यामध्ये आपण आपली इच्छा लिहिलेली आहे तो औदुंबराच्या झाडाला जाऊन संध्याकाळी बांधायचा आहे. आता संध्याकाळी बांधायला जाताना अगदीच रात्र करू नका. 4-4:30च्या दरम्यान किंवा अगदी 5 वाजेपर्यंत तुम्ही गेलात तरी चालेल. त्या लाल वस्त्रांमध्ये बांधलेली इच्छा घेऊन जायचं आणि औदुंबराला बांधायची किंवा अडकवायची किंवा टांगली तरीही चालेल. अगदीच काहीही शक्य नाही झालं तरी ती मुळाजवळ ठेवली तरी चालेल. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. निश्चितच तुमची जी काही इच्छा तुम्ही त्या पानावर लिहिलेली असेल ती स्वामी महाराज, दत्तगुरु महाराज नक्की पूर्ण करतील. आणि या गुरुपुष्यामृताच्या शुभ दिवशी तुम्हाला शक्य होईल एवढी स्वामी सेवा तुम्ही नक्की करा. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.